Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं. ते होते शिवसेनेत. माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागे माझा फ्लॅट आहे, तिथं बोलून घेतलं. ते म्हणले दादा, आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले. मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका. मी माझ्याकडे घेतला. त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं. ते म्हणलं नाही दादा, माझा हा पिंड नाही, मी एक कलाकार आहे, मी आज मालिकेमध्ये काम करतोय, माझं एकंदरीत राजकारणाशी दोघांजोड पण संबंध नाही. म्हणलं नाही नाही, कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळवून द्यायचं म्हटलं तर मागं कुणी कुणी काय काय केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात. कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं, म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती. जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा, सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा, आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती. आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने. आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिलाय आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या. आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे. आणि एकदम वातावरण बदलायला लागलं. तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही. मी म्हणलं 3 मतदारसंघाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील घेतील, 3 मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल. काही करू नका, फक्त प्रचाराला वेळ द्या. वेळ दिला, निवडून आले. शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला.